गडकरींच्या पराभवासाठी मोदी, शहा आणि फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले। सामनाच्या रोखठोक सदरामधून राऊतांचा गंभीर आरोप, तर राऊतांच्या आरोपांवरती मुनगंटीवारांचा पलटवार। अमित शहांच्या हाती सत्ता आली तर योगी आदित्यनाथ घरी बसतील, संजय राऊत यांचं भाकीत। योगी को बचाना है तो मोदी को जाना है, हा संदेश योगी समर्थकांनी फिरवल्याचा दावा। अजित पवारांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदेंकडून खास प्रयत्न, संजय राऊतांचा गंभीर आरोप। निवडणुकीमध्ये पैशांचा अफाट वापर केल्याचाही दावा। शरद पवार गटाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा यांचा पक्षाला रामराम, तर तरुणींची आघाडी सांभाळणाऱ्या सोनिया दुहान या सुद्धा पक्ष सोडण्याची चर्चा। शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये 4 जागांवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटासोबत काँग्रेस सुद्धा आग्रही। नाशिकमधल्या प्रसिद्ध सुराणा ज्वेलर्सवरती आयकरची धाड। 3 दिवस चाललेल्या कारवाईनंतर कोट्यवधींचं घबाड जप्त, फर्निचरमध्ये रोकड दडवून ठेवल्याची माहिती। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये क्राईम ब्रांच ॲक्शन मोडमध्ये। पोर्शे कार फिरलेल्या मार्गावरती 100 सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती। गुजरातच्या राजकोटमधल्या गेम झोनमध्ये अग्नितांडव, 12 मुलांसह 32 जणांचा होरपळून मृत्यू। डिझेलच्या साठ्यामुळे आगीचा भडका उडाल्याची माहिती। दिल्लीतील विवेक विहार परिसरामध्ये लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये भीषण आग, 7 चिमुकले दगावले। अकोल्यासह जळगावमध्ये वाढत्या उष्णतेमुळे 3 जूनपर्यंत जमावबंदी, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच दिवसात उष्माघातामुळे 2 जणांचा मृत्यू। राज्यातल्या अनेक भागात दुष्काळाचं संकट गहिरं, मराठवाड्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, तर धुळ्यामध्ये 8 ते 9 दिवसांनी पाणी पुरवठा, नागरिकांचे प्रचंड हाल। आजपासून कोकणामध्ये समुद्री पर्यटन बंद असणार, 31 ऑगस्टपर्यंत समुद्री पर्यटन बंद ठेवण्याचा शासनाचा निर्णय, तर आजपासून मुरुड जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद। जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर आणि जामनेर तालुक्यात रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसासह वादळाचा तडाखा, वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग जमीनदोस्त। बंगालच्या उपसागरामध्ये रेमल चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज, मान्सूनच्या वेळापत्रकावरती परिणाम होण्याची शक्यता। पश्चिम बंगालसह ओडिशामध्ये एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।